बिग बॉस मराठी सीझन 6 आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. आता अगदी 10 ते 15 दिवस बाकी आहे. नक्कीच बिग बॉसचे हे 6वे सीझन चांगलेच गाजताना आता दिसत आहे. आता फक्त एकूण 7 स्पर्धक उरले आहे. त्यापैकी आपल्याला एक फायनलिस्ट मिळाला आहे. काल एका सुंदर टास्कनंतर आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला फायनलिस्ट मिळाला. तर तन्वी कोलते ही फायनलिस्ट झालेली आहे. टास्क असा होता की 7 प्रश्न असेल आणि जाळी पार करून त्या 7 प्रश्नांची उत्तरे द्यायची. आता यामध्ये 3 स्पर्धक होते. फायनल राऊंडमध्ये गेले होते. राकेश, तन्वी, अनुश्री. यामध्ये आपल्याला एक स्पर्धक विजेता मिळणार होता. जो कमी मिनिटांमध्ये हा टास्क पूर्ण करेल तो विजेता होणार. तर पहिला स्पर्धक आहे राकेश. राकेश याने 24 मिनिटात हा टास्क पूर्ण केला. अत्यंत जास्त वेळ राकेशने घेतला. तर दुसरी स्पर्धक तन्वी. तन्वीने हा टास्क अत्यंत चांगला खेळला. फार कमी वेळात हा टास्क पूर्ण केला. तिने 6 मिनिट 40 सेकंदात हा पूर्ण केला. 7 प्रश्न तिने 6 मिनिट 40 सेकंदात पूर्ण केले. एकही प्रश्नांची उत्तरे तिने चुकली नाही. अत्यंत शांतपणे संपूर्ण प्रश्न समजावून तिने हा टास्क पूर्ण केला. तिसरी स्पर्धक अनुश्री. शेवटी अनुश्री आली. सुरुवातीचे प्रश्न तिचे चुकले वाटले होते. अनुश्री टक्कर देईल, परंतु त्या पद्धतीने ती खेळली नाही. 9 मिनिटात तिने हा टास्क पूर्ण केला. तर अशा प्रकारे तन्वी विजेती झाली आणि पहिली फायनलिस्ट झाली. अगदी कमी वेळात तिने हे 7ही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली आणि कमी वेळात. अशा प्रकारे तन्वी कोलते ही पहिली फायनलिस्ट झाली. तर तन्वी विजेती होईल का? काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.